कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याचा माज अजूनही कायम आहे। गोकुळला आज पोलिसांच्या समोरच पत्रकारांना धमकी दिली आहे। तरुणीला मारहाण केल्यानंतर गोकुळ झा ज्याच्यासह त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे। या दोघांना आज कोर्टामध्ये हजर केले असता पोलिसांच्या समोरच गोकुळनं पत्रकारांना धमकावलंय। बाहेर आलो की पुन्हा भेटू अशी धमकीच गोकुळनं पत्रकारांना दिली आहे। इतकंच नाही तर त्यानं पोलिसांवरही अरेरावी केलेली आहे। कोर्टात नेताना आरोपींच्या चेहऱ्याला लावण्यात येणारा काळा बुरखा घालण्यासही त्यानं नकार दिला। दरम्यान त्याला आज कोर्टामध्ये हजर केले असता कोर्टानं गोकुळ आणि त्याच्या भावाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। आज कोर्टामध्ये दोन्ही आरोपींना हजर केला असता आरोपीच्या वतीने आम्ही त्यांची बाजू कोर्टामध्ये मांडली। त्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीला MCR मंजूर केलेला आहे। पोलिसांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती, परंतु पोलिसांनी जे काही ग्राउंड्स दिले होते पोलीस कस्टडीसाठी ते चुकीचे व त्याच्यासाठी पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही असं आम्ही युक्तिवाद केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांचा तपास पूर्ण झाला असं कथन करून आरोपींचा MCR मंजूर केलेला आहे।